ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात सूर्य आणि बुध ग्रहाचे 3 मोठ्या राशींचे परिवर्तन होणार आहे। बुध ग्रह सर्वात आधी संक्रमण करेल। बुद्धिमत्ता आणि विकासासाठी कारक असणारा बुध ग्रह कर्क राशीतून 4 सप्टेंबरला सिंह राशीत जाईल। कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे। चंद्र हा मनाचा कारक आहे। भावना, नातेसंबंध, जिव्हाळा, हळवेपणा या सगळ्याचा विचार चंद्राच्या स्थितीवरून केला जातो। कर्क राशीच्या व्यक्ती मनाने हळव्या आणि संवेदनशील असतात। सहनशील आणि मायाळू अशा या व्यक्ती करारी आणि धोरणी देखील असतात। त्यांना बऱ्याच गोष्टींमध्ये रस असतो। एकटे दुकटे राहण्यापेक्षा त्यांना समूहासह राहायला आवडते। आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत त्यांना खूप खुश असतात। कित्येकदा त्यांच्या मनाचा ठाव लागणे कठीण असते। त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध चटकन स्वीकारता येत नाही। अशा वेळी त्यांच्या हळवेपणाचा किंवा चिडचिडेपणाचा अतिरेक होऊ शकतो। कर्क राशीच्या लोकांना सप्टेंबर महिना हा सणासुदीच्या दिवसात आपतेष्टांच्या भेटीगाठी झाल्याने नवे चैतन्य निर्माण होईल। प्रथा परंपरा यांचे पालन करताना मानसिक समाधान लाभेल। विद्यार्थी वर्गाने बुद्धिदेवता श्री गणेशाच्या आशीर्वादाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे। नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपण मांडलेला मुद्दा इतराला पटणार नाही, याचा आपल्याला अधिक त्रास होण्याची शक्यता आहे। परदेशाशी संबंधित कामात आपले निर्णय अचूक ठरतील। घर, मालमत्ता, प्रॉपर्टी याबाबतच्या अडचणी दूर होतील। कायदे पंडितांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल। गुंतवणूकदारांच्या लाभाचा आलेख चढता असेल। आर्थिक परिस्थिती सुधारेल। हितशत्रूंपासून सावध राहावे। खांदे दंड भरून येणे, पायात पेटके येणे असे त्रास उद्भवतील। कर्क राशीच्या व्यक्तींनी कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊ नये। आपल्या मनाचे ऐका। तुम्ही सकारात्मक विचार करा। अभ्यासासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो। कर्क राशीच्या प्रेम जीवनात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल। तुमचे प्रेम कमी होणार नाही। तुमच्या प्रेम भावना चांगल्या असतील। रागावर नियंत्रण ठेवा। गैरसमज वाढू देऊ नका। कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल। कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात भाग्याची साथ मिळेल। तुम्ही शुभ कार्य, खरेदी, डील, महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, प्रवास, मीटिंग करू शकता, पण याचे फळ तुम्हाला धीम्या गतीने मिळेल। कर्क राशीच्या व्यक्तींचे करिअर चांगले असेल। कर्क राशीसाठी जर तुम्ही तुमच्या करिअरबद्दल बोलाल तर तुमची नोकरीची परिस्थिती चांगली राहील। तुम्ही खूप व्यस्त आहात। कामाच्या संदर्भात दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवेल, पण तुमच्या कामासाठी परिस्थिती अनुकूल असेल। याशिवाय व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला सर्व सरकारी नियमांचे पालन करावे लागेल। प्रेम संबंधासाठी हा महिना अनुकूल राहील। प्रेमाचे वातावरण राहील। देवगुरूंच्या कृपेने तुमच्या प्रेमविवाहाची शक्यता वाढत आहे। विवाहित लोकांबद्दल बोलायचे तर हा काळ तुमच्यासाठी चढ उतारांचा असू शकतो। तुमचा जोडीदार त्याच्या किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांकडे जास्त कललेला असू शकतो, ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणून सावधगिरी बाळगणे आणि वादविवाद टाळणे चांगले असेल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील। तुम्ही तुमच्या सरावावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल आणि चांगले गुण आत्मसात केल्यावर तुमचे मन प्रसन्न होईल। कौटुंबिक जीवन मध्यम राहील। सूर्यप्रकाश आणि सावलीची परिस्थिती उत्कृष्ट आहे। परदेशात स्थलांतराची परिस्थिती उद्भवू शकते। आरोग्याच्या काही समस्या असू शकतात। करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना अनुकूल दिसत आहे, कारण 10व्या घरातील भगवान मंगल महाराज संपूर्ण महिनाभर तुमच्या 12व्या घरात उपस्थित राहतील। त्यामुळे तुम्ही सर्व काही व्यवस्थित कराल आणि तुमचे 100% योगदान द्याल। योगदानामुळे कामामधील तुमचे स्थान मजबूत होईल। कामाच्या बाबतीत तुम्ही खूप घाई कराल। यामध्ये एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे, वेगवेगळ्या सभांना उपस्थित राहणे आणि परदेशात प्रवास करणे यांचा समावेश होतो। तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही काही काळ तुमच्या कुटुंबापासून दूर असाल, परंतु तुमच्या कामासाठी आणि करिअरसाठी हा काळ चांगला असेल। लहान घराचा स्वामी देवगुरू बृहस्पती 11व्या भावात उपस्थित असल्याने तुमचे वरिष्ठ तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या कामावर आनंदी राहतील आणि त्यामुळे ते तुम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देतील। देशाबाहेर व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घ्यावी। 7व्या घराचा स्वामी शनी महाराज संपूर्ण महिनाभर प्रतिगामी अवस्थेत 8व्या भावात असतील आणि महिन्याच्या पूर्वार्धात शनीच्या दिवशी सूर्य महाराज 2ऱ्या भावात असतील। त्यामुळे सरकारी क्षेत्रातील लोकांमध्ये काही मतभेद असू शकतात आणि तुम्हाला व्यवसाय दूरदृष्टी दाखवावी लागेल। कर चुकवेगिरीसारख्या घटना टाळणे फायद्याचे ठरेल, अन्यथा नोटीसही येऊ शकते।
तुमची आक्रमकता नियंत्रणात ठेवा. व्यावसायिक भागीदारांना योग्य आदर देणे आणि त्यांना समान महत्त्व देणे महत्त्वाचे आहे. तरच तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करू शकता. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य तृतीय भावात जाईल, ज्यामुळे सरकारी क्षेत्रात फायदा होईल. सप्तम घरात देवगुरु गुरुची रास असल्यामुळे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय सुरळीत सुरू होईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्तीचा किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा पाठिंबा मिळेल, जो तुमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ आणि त्यांचे पालन करून तुम्ही तुमच्या व्यवसायात अधिक प्रगती करू शकता.